नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आम्ही ना आता संध्याकाळचं म्हणजे 4 वाजून गेलेले आहेत. जरा ऊन ओसरलं आहे. सावली बघायला मिळेल. तर आत्ता आम्ही आलो आहे. आता का तर आम्ही गेल्या वेळेस पण कैऱ्या आणलेल्या होत्या. पन्हं बनवलेलं, आपण लोणचं बनवलेलं. लोणच्याचा पहिला भाग आपला आलेला आहे. लोणच्याचा दुसरा भाग येईल लवकरच. कारण की 1 ते 2 दिवस लोणचं बनवायला जातं. कारण की मुरायला वगैरे टाईम जातो त्याच्यामुळे. तर आता आपण परत आलो कैऱ्या काढायला ना एकदम रायवळी. आता आपण त्याच्यापासून मुरांबा बनवणार आहोत. प्लस त्याच्यापासून आपण जी काही आमसुलं वगैरे म्हणतात ती पण आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आलो आणि खूप आंबे लागलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. माझ्या पाठीमागेच आंबे आहेत. तर चला काढूया आपण. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता आपण जाऊया. एकदम हाताने काढू एवढे जवळ आंबे आहेत. तर चला जाऊया. तर हे बघा एकदम जवळ आंबे आहेत. हाताने अलगद निघतील आणि हे रायवळी आंबे बिटक्या म्हणतात ना, त्या ह्या आहेत. तर बऱ्याच आहेत. ह्या बघा इकडे पण आहेत. ह्या बघा. प्लस इकडे खाली पण आहेत. तर आपण हे आता काढणारच. हे बघा गळतात पटकन. हे बघा एकदम खाली टेकलेल्या पण आहेत. तर आता आपण काढणार आहोत हे आंबे एक एक. सो रानातले जे आंबे असतात ना त्यांना एवढं काही कोण जास्त काही म्हणजे असं नेत नाहीत. ज्यांना काही लोणची वगैरे घालायची असतील, काही बनवायचं असेल तरच, नाहीतर काही एवढं कोण नेत नाही. तर इथे बघा मी काढते मस्तपैकी. हे बघा मोठे मोठे आहेत चांगले. तर इथे ना आता घरकुनी आम्ही काढतोय. जे जे मोठे मोठे दिसायला तेवढेच काढतोय, कारण की अजून कोवळ्या आहेत. पण आपल्याला आमसुलं बनवायला कोवळ्या जरी असल्या तरी चालतात, कारण की इझिली आपण बनवू शकतो त्याचं. असं काही नाही की एकदमच जून वगैरे पाहिजे असं काही नाही. आणि आत्ताच्या ज्या कैऱ्या असतात ना त्या एकदम आतून कोवळ्या असतात. त्याच्यामुळे ना आमसुलं वगैरे खूप छान होतात. आणि रायवळी जे कैऱ्या असतात ना त्यांना खूप म्हणजे खूप चीक असतो. तर बघा काढल्या काढल्या तुम्ही बघितलं असेल एकदम चीक येतो. हे बघा पूर्ण धारा निघतात एवढा चीक. आणि आंब्याचं चीक ना सगळ्यात बेकार. म्हणजे जरी हातावर वगैरे सांडलं ना तरी खांडकं वगैरे पडतात, जखमा वगैरे होतात. तर हे बघा असे दिसतात नाही, असे काढायचे जेणेकरून चीक पण उडणार नाही. जेणेकरून त्यांचा जो देठ आहे ना तो खाली करायचा. म्हणजे तो जो काही चीक उडेल ना तो तिथे उडेल. तर इथे बघा मी काढलेत. खाली पण आहेत बघा कसे तर हा जो आंबा होता ना ते सगळीकडे आंबे लागले होते. वरती पण लागले होते. पण जास्ती ना खाली लागले होते. इझिली हाताने काढतील एवढे काढलेले होते. तर ह्यावेळेस जे आपण आमसुलं बनवणार आहोत ना ती नॉर्मल नाही बनवणार, कारण की गेल्या वेळेस आपण बनवली होती त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं होतं सुकवून. पण आत्ता आपण जी बनवणार आहोत ना आपण आज काढलेले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण मग करू. तर त्याचा पण व्हिडिओ येईल लवकरच बघा. तर आपण त्याच्यामध्ये थोडे 2-3 चेंजेस करणार आहोत. वेगळीशी छानपैकी आंबट गोड आणि एकदम अशी खट्ट असा एक मस्तपैकी खटास एक म्हणतो ना एक तसं छानपैकी एक फ्लेवर. तर हे बघा कसल्या पिचकाऱ्या निघतात बघा आंब्यांच्या. एकदम हाताजवळ होत्या त्याच्यामुळे मी ना पटापट काढायला घेतल्या. आणि ज्या काही वरती होत्या त्या पण आपण काढलेल्या आहेत. बघा. तर ह्या बिटक्या म्हणतात आमच्याकडे. बिटक्या आणि चुपायला एक नंबर लागतात आंबे. हो आता आमच्याकडे आहे ना म्हणजे आमटोरे आंबे म्हणजे जे आंबट असतात ना त्यांना आमटोरे म्हणतात. तर ते पण तेवढेच लागलेत. प्लस गोडाचे पण तेवढेच लागलेले आहेत. चुपायला मजा येते बिटक्या. आणि जसं आपण रायवळी आंबे जसे चुपतो ना तशी चुपण्यात मजा जी आहे ना ती फक्त आणि फक्त रायवळी आंब्यामध्ये आहे. आणि जे काही रायवळी आंबे असतात ना ते घडाने लागतात. एवढं घडाने लागतात ना अक्षरशः झाडावरचं पान पण दिसत नाही एवढे लागतात. आता हा पण लागला आहे बऱ्यापैकी. पण खाली पण खूप लागलेला आहे बघा. अशा ना म्हणजे गरकुने ओढायच्या आणि जमवायच्या मस्तपैकी. मोठे मोठे जे आंबे दिसतील ना ते असे गरकुने ओढायचे. सो आम्ही संध्याकाळचं गेलो होतो त्याच्यामुळे ना ऊन पण कमी होतं त्याच्यामुळे दिसत होते. कारण नाहीतर काय होतं खूपच जर ऊन असेल ना तर डोळ्यावरती किरणं वगैरे मारतात. म्हणजे त्याच्यामुळे दिसत नाही आपल्याला पुढचं काय. तर इथे बघा मी सगळे एका साईडने काढायला घेतले. मी म्हणजे आमची वहिनी आणि आम्ही दोघी गेलो होतो. मी हाताजवळचे जेवढे होते तेवढे काढले. तर आता ना रानात कुठेही गेलो तरी सगळीकडे आंबे, करवंद वगैरे बघायला मिळतील. आता करवंद पण काही दिवसांनी पिकायला होतील. ते बघा पिशवीमध्ये आपल्याकडे एवढे मिळालेले आहेत कैऱ्या. आणि वास खूप छान सुटलेला, कारण की जो चीक निघाला होता ना त्याचा जो घमघमाट सुटला होता. तर हे बघा अशी किरणं डोळ्यावर आली ना की दिसत नाही पुढे काय असं. तर जेवढे हाताजवळ होते तेवढे आम्ही काढलेले. आता खाली पडलेले पण जमवायचे आहेत. तर असे पडीचे आंबे आम्ही जमवलेले आणि मस्तपैकी घरी आणणार. आणि नंतर त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ येईलच तो बघा. पण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण छानपैकी कैऱ्या काढलेल्या आहेत. जसं आपण आंबा म्हणजे लोणचं बनवण्यासाठी आपण जे आंबे काढले होते त्याच पद्धतीने. तर इथे खाली जे पडले ते आता मी जमवते. एक एक करून पिशवीमध्ये टाकते. तर हे बघा आपले आंबे एवढे झालेले आहेत मस्तपैकी.
ह्यावेळेस आम्ही खूप आंबे आणलेले, कारण की ना क्वांटिटी जर खूप असेल ना, त्याप्रमाणेच मग थोडे कमी होतात. जसं लोणच्याचं कसं आहे तसं आमचुलं सुकून पण कमी होतात. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ना आंबे काढलेले. तर ही मजा जर अनुभवायची असेल ना, तर फक्त कोकणातच अनुभवायला मिळेल. रानात जाऊन मस्त ताजे-ताजे आंबे आणणं आणि खाणं, त्याच्यापासून खूप काही-काही बनवणं, मजा येते. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथून पुढे खूप छान-छान व्हिडिओज येणार आहेत आणि आपले लोणच्याचे व्हिडिओ आलेत ते नक्की बघा. बाय बाय.